हाय किड्स, कशा आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मॅथमॅटिक्स स्टँडर्ड 4 म्हणजे इयत्ता 4थी गणित सेमी इंग्लिशचे व्हिडिओ आपण पाहत आहोत. आतापर्यंत आपण पाहिले आहेत चॅप्टर नंबर 2 नंबर 1 चे 7 पार्ट्स म्हणजे 7 भाग आपण या चॅप्टरचे पाहिलेले आहे. तर हे 7 व्हिडिओ मी चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ते जर तुम्ही अजूनही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचा पुढचा टॉपिक बघूया, म्हणजेच या चॅप्टरचा शेवटचा पार्ट बघूया. भाग 8 हा आपण आजच्या चॅप्टर मध्ये बघूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इंटरनॅशनल न्यूमरल्स हा टॉपिक आपण आज पाहणार आहोत. तर पेज नंबर 16 आणि पेज नंबर 17 वरचा टॉपिक आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. इंटरनॅशनल न्यूमरल्स त्याचा जो टॉपिक आहे तो आहे इंटरनॅशनल न्यूमरल्स. आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे का आणि आपण ते का वापरतो हे आपण एकदा समजून घेणार. आता इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजे काय, तर इंटरनॅशनल भाषेमध्ये नंबर्स. इंटरनॅशनल भाषा म्हणजेच थोडक्यात इंग्लिश. तर आपली हे जे टेक्स्टबुक आहे ते ऑलरेडी इंग्लिश मध्येच आहे. आपण इंग्लिशचेच नंबर शिकतो, त्यामुळे आपल्याला इंग्लिशचे सगळे नंबर्स माहित आहे. पण जे मुलं दुसऱ्या भाषेत शिकतात त्यांच्यासाठी इंटरनॅशनल न्यूमरल्स म्हणजेच इंग्लिश मधले हे 1 to 9 नंबर्स किंवा 1 to 100 नंबर्स. तर इथे जे त्यांनी डिस्कशन दिलेलं आहे, इथे जे त्यांनी ह्या पेजवर आणि ह्या पेजवर हे सगळं जे लिहिलेलं आहे ते आपण थोडक्यात समजून घेऊ. इथे त्यांनी म्हटलेले आहे की आपले जे करन्सी नोट्स आहे, करन्सी नोट्स म्हणजे आपले पैशांचे जे नोट आहेत, त्या नोटांमध्ये जे नंबर्स दिलेले असतात ते इंग्लिश मध्येच असतात. ते मराठीत का नाही राहत बरं? मग ते मराठीत का राहत नाही? त्यांची ती ताई जी आहे तिने त्यांचं एक्सप्लेनेशनचं उत्तर दिलेलं आहे की ते जे करन्सी नोट आहे ते पूर्ण भारतभर किंवा भारताच्या बाहेर कोणालाही वाचता यावं की ती नोट किती रुपयाची आहे, म्हणून ते नंबर सगळ्यांना वाचता येईल ह्या भाषेत असतात. तर इंग्लिश हे एक इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि इंग्लिशचे नंबर जगभरात सगळ्यांना वाचता येतात, पूर्ण भारतभर सगळ्यांना वाचता येतात. म्हणून आपल्या नोटांवरचे जे नंबर्स असतात ते इंग्लिशमध्ये असतात. जर त्याच्यावरचे नंबर मराठीत जर असले तर दुसऱ्या भाषेतल्या लोकांना ते वाचता येतील का? नाही वाचता येणार. त्यात त्यांनी एक उदाहरण असं दिलेलं आहे की एक मुलगा कर्नाटकला गेलेला असतो, तिथं त्यांनी त्यांच्या जे दुकानावरच्या पाट्या किंवा दुसरीकडच्या पाट्यांवर सगळे जे नंबर आहेत ते त्यांच्या भाषेत लिहिलेले असतात. मग हा मुलगा ज्यावेळेस तिथे फिरायला जातो त्याला त्यांच्या भाषेतले जे अंक आहेत हे वाचता येत नाही आणि कळतही नाही. तर त्यांना म्हटलं की मराठीतले अंक जसे आपण असे लिहितो 1 ते 10 तसेच त्यांचे हे नंबर आहेत 1 ते 10, पण ते दुसऱ्यांना वाचता येत नाही. म्हणून आपल्या ज्या नोटा आहेत किंवा मग आपले जे रिक्षाचे गाडीवरचे जे नंबर आहेत ते ह्या भाषेत असतात की जे सगळ्यांना वाचता येतील. मग जर आपल्या देशात बाहेरून जर परदेशातून कोणी आलं, त्यांना आपल्या नोटा खर्चायच्या असतील तर त्यांना आपल्या नोटांवरचा नंबर वाचता यावा, म्हणून तो नंबर असा आहे की तो सगळ्यांना वाचता येईल अशा भाषेत आहे. किंवा आपले भारतीय बाहेर गेले तर बाहेरच्या देशातल्या नोटा पण त्यांना वाचता आल्या पाहिजे, म्हणून त्याच्यावर इंग्लिश भाषेतच लिहिलं जातं. मग इंटरनॅशनल जे लँग्वेज आहे इंग्लिश ह्याच भाषेत सगळीकडे लिहिलं जातं. मग इथं त्यांनी म्हटलेलं आहे की हे बघा, दॅट मस्ट बी द रिझन वाय ऑल ओव्हर आवर कंट्री टू बस अँड रिक्षा नंबर्स आर रिटन इन इंग्लिश. म्हणजे बस आणि रिक्षाचे नंबर्स पण इंग्लिश मध्ये लिहिलेले राहतात आणि पूर्ण जगभरातल्या सगळ्या लोकांनी ही गोष्ट अग्री केलेली आहे की आपल्या सगळ्यांच्या नोटांवर हे जे नंबर आहे ते इंग्लिश मध्येच पाहिजे, जेणेकरून या देशातून त्या देशात फिरणाऱ्या लोकांनाही नोटांवरचे नंबर वाचता आले पाहिजे. तर हे सगळं ते एक्सप्लेनेशन होतो. आणि इंटरनॅशनल नंबर म्हणजे काय ते सगळं दिलेलं होतं. वेन नंबर्स आर रिटन युजिंग इंग्लिश न्यूमरल्स एव्हरीवन इन द वर्ल्ड कॅन अंडरस्टँड देम. म्हणजे इंग्लिश न्यूमरल्सचा वापर करून जर नंबर लिहिलेला असला तर जगभरातले सगळे ते समजू शकतात. दॅट इज वाय दीज न्यूमरल्स आर नाव कॉल्ड इंटरनॅशनल न्यूमरल्स. मग इंग्लिश मधले जे न्यूमरल्स आहे त्याला इंटरनॅशनल न्यूमरल्स त्याच्यामुळेच म्हटलं जातं की जगभरातल्या सगळ्या देशांनी ते मान्य केलेलं आहे आणि त्यांच्या नोटांवर किंवा महत्वाच्या गोष्टींवर ते इंटरनॅशनल न्यूमरल्स लिहिलं जातं. यू आर ऑलरेडी फॅमिलियर विथ देम. म्हणजे आपल्याला हे इंटरनॅशनल न्यूमरल्स ऑलरेडी माहित आहेतच, ओके नाही? हे बघा, देवनागरी आणि इंटरनॅशनल. आता देवनागरी म्हणजे काय? देवनागरी म्हणजे मराठी आणि हिंदी ह्या ज्या 2 भाषा आहेत ह्या देवनागरी भाषा आहेत, मराठी आणि हिंदी.
जसं गुजराती, कन्नड वगैरे ह्या सगळ्या वेगळ्या भाषा आहेत, त्यांचे अंक वेगळे. पण मराठी आणि हिंदी या दोन्ही पण देवनागरी भाषा आहेत, त्यामुळे मराठीचे अंक आणि हिंदीचे अंक सारखे असतात आणि मराठीचे अक्षर आणि हिंदीचे अक्षर सारखे असतात. बघा, क ख ग अ आ इ. आता तुम्हाला चौथीला हिंदी सब्जेक्ट नाही, पण तुम्ही ज्यावेळेस 5वीला जाल तुम्हाला हिंदी विषय आहे. हिंदी ही वेगळी भाषा आहे, पण तरी तुम्हाला 5वीला गेल्यावर हिंदी वाचता येणार आहे. कारण का? कारण हिंदीचे जे लिखाण आहे, जे अक्षर आहेत हिंदी, हे मराठी सारखेच आहे. फक्त बोलताना हिंदी वेगळे, पण अक्षर मराठी सारखेच आहे. का? कारण हिंदी सुद्धा देवनागरी भाषा आहे आणि मराठी सुद्धा देवनागरी भाषा आहे, त्याच्यामुळे त्यांचे अंक सारखेच आहे. तर मग आता देवनागरी आणि इंटरनॅशनल ते नंबर्स खाली लिहिलेले बघा, 0 to 9 आणि इंटरनॅशनल म्हणजे इंग्लिश नंबर 0 to 9. खाली त्यांनी बघा पुन्हा दिले देवनागरी न्यूमरल्स आणि इंटरनॅशनल न्यूमरल्स, म्हणजे वरती मराठीत अंक दिलेले तेच अंक खाली इंग्लिश मध्ये दिलेले. ठीक आहे. आता पुढचा टॉपिक आपण बघू. काय? रीडिंग नंबर्स अँड रायटिंग देम इन वर्ड्स. म्हणजे आता 4 अंकी जे नंबर आहे, 4 अंकी 5 अंकी, हे नंबर वाचायचे आणि ते वर्ड्स मध्ये लिहायचे. मग इथे दिलेले 4536 इज रेड ॲज 4536. नंतर हा नंबर काय? 27,105. नंतर हा नंबर आहे 64,089. म्हणजे आपल्याला नंबर्स दिलेले आहेत ना, किंवा तो 3 डिजिट असो 4 डिजिट असो, तर त्याची आपल्याला स्पेलिंग पण लिहिता आली पाहिजे. मग खालची एक्सरसाइज तेच दिलेली आहे बघा, पेज नंबर 17 वरची ही एक एक्सरसाइज आहे. ती एक्सरसाइज आता आपण आपल्या नोटबुक मध्ये सोडूया आणि ही एक्सरसाइज ह्या चॅप्टर मधली शेवटची एक्सरसाइज असणार आहे. हा चॅप्टर खूप मोठा होता, पण खूप बेसिक गोष्टी याच्यामध्ये होत्या, तर तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित समजून सोडवले पाहिजे. ठीक आहे. तर आता ही जी पेज नंबर 17 वरची जी ही एक्सरसाइज आहे, ही आपण नोटबुक मध्ये आता बघूया. बघा, त्या एक्सरसाइज मध्ये काय दिलेलं होतं, एकदा आपण क्वेश्चन वाचून घेऊ. रीड द नंबर्स गिव्हन बिलो अँड राईट देम इन वर्ड्स. म्हणजे हे जो नंबर आहे हा वाचायचा ना आपल्याला वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. ठीक आहे. आता तो नंबर वाचायचा म्हणजे काय? 5 डिजिट नंबर आहे. तर 5 डिजिट नंबर म्हणजे इथे युनिट्स, टेन्स, हंड्रेड्स आणि इथं काय असणार आहे? 1000 आणि 10,000. आता आपण 1000 आणि 10,000 5 डिजिट नंबर म्हणजे काय हे बघितलेलं आहेच. तो नंबर कसा वाचायचा हे पण आपण याच चॅप्टर मध्ये बघितलेला आहे. तर आता हा नंबर आता आपण वाचूया. तर 10,000 आणि 1000 हे एकत्र धरून वाचायचे असतं, म्हणजे हे काय झालं? 20,000. आणि पुढचा नंबर काय आहे? 500 आणि 4. इथे टेन्सच्या ठिकाणी 0 आहे, म्हणजे हे वाचायचे नाही. मग 504. 20,504 हा नंबर आता आपण असा वाचला. आता आपल्याला याची स्पेलिंग लिहायची, तर आपण याची स्पेलिंग लिहूया. 20,000 504 झाले. ही त्याची स्पेलिंग झालेली आहे. हे जे मी वरती लिहिलेले आहे हे तुम्ही पेन्सिलने लिहायचं आणि लिहून झाल्यानंतर खोडायचं. ठीक आहे. मग 20,504. तर आता हे जे नंबरचे जे स्पेलिंग्स आहे, हे नंबर इन वर्ड्स लिहिण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी सगळ्या नंबर्सच्या स्पेलिंग पाठ पाहिजे. तर सगळ्या नंबर्सच्या स्पेलिंग पाठ पाहिजे म्हणजे काय? 1 to 100च्या स्पेलिंग तुम्हाला पाठ पाहिजे. त्याच्यानंतर 1000 ची एक स्पेलिंग तुम्हाला एकदम व्यवस्थित पाठ पाहिजे. तर 1 to 100च्या स्पेलिंग पाठ करणं मुलांना अवघड वाटतं, पण मी एकदम सोप्या पद्धतीने स्पेलिंग कशा पाठ करायचे याच्यावरही एकदम छोटासा व्हिडिओ चॅनलवर टाकलेला आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तो नक्की पहा. त्याच्यातनं तुम्हाला स्पेलिंग लर्न करणं सोपं जाईल. तर स्पेलिंग हे तुम्हाला लर्न असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर आता आपण दुसरा क्वेश्चन बघू. दुसरा क्वेश्चन बघा, 97,487 हा आपण वाचला. आता आपण लिहूया. मग आपण स्पेलिंग लिहिणार 97,000 पुढे काय? 487. 487. ठीक. तर बघा, क्वेश्चन नंबर 3 30,008 आणि स्पेलिंग आपण त्याची अशी लिहिणार 30,008 एवढंच लिहिणार. मध्ये 00 आहे, मग ते 0 काहीच नाहीये, म्हणजे आपण त्याचा उल्लेख करणार नाही. मग 30,000 आणि डायरेक्टली 8 अशा प्रकारे आपण ते स्पेलिंग लिहिणार. तर पुढे बघा दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 4, 5, 6 हे तिन्ही एकदम सोपे. 4,879, 6,405,
193 अशा प्रकारे हे तुम्ही तुमच्या मनाने वाचा आणि लिहा. आता क्वेश्चन नंबर 2 आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 काय बघा. वेअर हॅव यू सीन इंटरनॅशनल न्यूमरल्स बिंग युज्ड. म्हणजे आपण इंटरनॅशनल नंबर्स हे कुठे कुठे पाहिलेले ते आठवा. जसं नोटांवर किंवा रिक्षा गाड्यांचे नंबर, बसचे नंबर, ट्रेनच्या तिकिटावर हे कुठे कुठे पाहिलेले आहे, ते कुठे कुठे वापरले जातात हे त्याचं तुम्ही उत्तर तुमच्या मनाने लिहायचंय. क्वेश्चन नंबर 3 फाइंड प्राइसेस ऑफ थिंग्स रिटन इन देवनागरी न्यूमरल्स अँड रीड देम. म्हणजे प्राइसेस ऑफ थिंग्स म्हणजे किमती, कोणत्या कोणत्या वस्तूंच्या किमती देवनागरी न्यूमरल्स मध्ये तुम्ही पाहिलेल्या आहे. म्हणजे मराठी किंवा हिंदीमध्ये किंमत लिहिलेली आहे एखाद्या वस्तूची. असे कुठे कुठे तुम्ही कोणत्या वस्तू पाहिलेल्या आहेत ते बघा आणि त्या वस्तूंवरच्या किमती तुम्ही वाचा. तर हे पण तुम्ही तुमच्या मनाने करायचा हा प्रश्न. तर हा होता पेज नंबर 17 वरची एक्सरसाइज, ह्या चॅप्टरची शेवटची एक्सरसाइज. तर हा चॅप्टर आता इथे संपतोय, हा व्हिडिओ पण इथे संपतोय. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आणि जो आता पुढचा चॅप्टर आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण दाबा. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा.